शेतकऱ्यांसाठी तुमचं नाव सांगा आता आपल्या शेतकऱ्यांना. माझं नाव प्रेमचंद शिवाजी काटे, माळेगाव खुर्द, तालुका बारामती, जिल्हा पुणे. बरं, आणि आजची तारीख सांगा. आजची तारीख 20/9/2024. याची तारीख आहे आणि तुमच्या आता ऊसाच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत. माझं नाव आहे श्री संजय कंबळे पाटील. मी कृषीतज्ञ व जलतज्ञ आहे आणि या ठिकाणी तुम्हाला यापूर्वी पण मी ऊसासाठी वगैरे मार्गदर्शन दिलेलं आहे हो आणि त्या पद्धतीने तुमचा ऊस पण चांगला आलेला आहे. तर आता ह्या वेळेला तुम्ही माझ्याकडून पहिल्यापासून आता सगळी ट्रीटमेंट घेणार आहात. हो सगळं मार्गदर्शन वगैरे सगळं घेणार आहात, बरोबर आहे? हो बरोबर तर आहे. आता आपण काय करूयात, आता ह्या आपला जो प्लॉट आहे ज्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत त्या ठिकाणचं क्षेत्र किती आता मला सांगा बरोबर. हे 2.5 एकर क्षेत्र आहे. बरं, ऊसाची आणि लागण किती तारखेची? आपण लागण ह्याची 15/8ला केलेली आहे. रोपाची लागण आहे, पण मध्ये मध्ये थोडे फुटवे उगवलेले आहेत आधीच आहे. बरं, तर ठीक आहे. आपण आता काय करूयात, या ठिकाणी जो कॅमेरा आता आपण सगळीकडे बघतोय तर ऊसामध्ये कसा प्लॉट आहे आणि त्यानंतर सध्याची त्याच्यामध्ये कंडिशन. सध्याची कंडिशन काय आहे. अजून काही ट्रीटमेंट आपण दिलेलं नाही आहे त्याला आणि आता इथून पुढे ट्रीटमेंट आपण देणार आहोत. तर या ठिकाणी ट्रीटमेंट दिल्यानंतर ह्याच्यामध्ये काय बदल दिसतोय नेमका आणि कशा पद्धतीने बदल आपल्याला मिळणार आहे, तर ते सगळे शूटिंग आपण वेळोवेळी करणार आहोतच. तर या ठिकाणी आज ही पहिलीच विजिट आहे या प्लॉटमधली माझी. तर आपण या ठिकाणी आता हे सगळं प्लॉट आपण बघतो. तर प्रेमचंद्र काटे माळेगाव यांचा प्लॉट आहे. तर या ठिकाणी ही जी रोपं आहेत, ही व्हरायटी कोणती आता तुमची? 86/032. 86/032 ही व्हरायटी आता आहे यांची. तर ही रोपं पहिल्यांदा कशी आहेत हे थोडंसं आपण आता हे पण पाहतो आहोत. नमस्कार दादा. नमस्ते सर. या ठिकाणी आता तुमच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत. तर आपल्या शेतकऱ्यांसाठी तुमचं नाव सांगा आता आपल्या शेतकऱ्यांना. माझं नाव प्रेमचंद शिवाजी काटे, माळेगाव खुर्द, तालुका बारामती, जिल्हा पुणे. बरं, आणि आजची तारीख सांगा. आजची तारीख 20/9/2024. याची तारीख आहे आणि तुमच्या आता ऊसाच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत. माझं नाव आहे श्री संजय कंबळे पाटील. मी कृषीतज्ञ व जलतज्ञ आहे आणि या ठिकाणी तुम्हाला यापूर्वी पण मी ऊसासाठी वगैरे मार्गदर्शन दिलेलं आहे हो आणि त्या पद्धतीने तुमचा ऊस पण चांगला आलेला आहे. तर आता ह्या वेळेला तुम्ही माझ्याकडून पहिल्यापासून आता सगळी ट्रीटमेंट घेणार आहात. हो. सगळं मार्गदर्शन वगैरे सगळं घेणार आहात, बरोबर आहे? हो बरोबर तर आहे. आता आपण काय करूयात, आता ह्या आपला जो प्लॉट आहे ज्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत त्या ठिकाणचं क्षेत्र किती आता मला सांगा बरोबर. हे 2.5 एकर क्षेत्र आहे. बरं, ऊसाची आणि लागण किती तारखेची? आपण लागण ह्याची 15/8ला केलेली आहे. रोपाची लागण आहे, पण मध्ये मध्ये थोडे फुटवे उगवलेले आहेत आधीच आहे. बरं, तर ठीक आहे. आपण आता काय करूयात, या ठिकाणी जो कॅमेरा आता आपण सगळीकडे बघतोय तर ऊसामध्ये कसा प्लॉट आहे आणि त्यानंतर सध्याची त्याच्यामध्ये सध्याची कंडिशन काय आहे. अजून काही ट्रीटमेंट आपण दिलेलं नाही आहे त्याला आणि आता इथून पुढे ट्रीटमेंट आपण देणार आहोत. तर या ठिकाणी ट्रीटमेंट दिल्यानंतर ह्याच्यामध्ये काय बदल दिसतोय नेमका आणि कशा पद्धतीने बदल आपल्याला मिळणार आहे, तर ते सगळे शूटिंग आपण वेळोवेळी करणार आहोतच. तर या ठिकाणी आज ही पहिलीच विजिट आहे या प्लॉटमधली माझी. तर आपण या ठिकाणी आता हे सगळं प्लॉट आपण बघतो. तर प्रेमचंद्र काटे माळेगाव यांचा प्लॉट आहे. तर या ठिकाणी ही जी रोपं आहेत, ही व्हरायटी कोणती आता तुमची? 86/032. 86/032 ही व्हरायटी आता आहे यांची. तर ही रोपं पहिल्यांदा कशी आहेत हे थोडंसं आपण आता हे पण पाहतो आहोत. हां, नमस्कार दादा. नमस्ते. आपले तुमचं आता नाव सांगा आपल्या शेतकऱ्यांसाठी. प्रेमचंद शिवाजी काटे, आणि गाव आपलं? माळेगाव खुर्द, तालुका बारामती, जिल्हा पुणे. पुणे. आणि आजची तारीख सांगा. आजची 20/9/2024. बरं, या ठिकाणी आता तुमचा शेतातला मातीचा नमुना आपण घेतलेला आहे. ऊसासाठी आपण मार्गदर्शन करणार आहोत. माझं नाव आहे संजय कंबळे पाटील. मी कृषीतज्ञ आहे. तर या ठिकाणी मातीचा नमुना जो घेतला आहे तो मातीचा नमुना आता आपल्या शेतकऱ्यांसाठी दाखवूयात. आता हे दोन्ही आता ओतलं जाईल, इथं एकत्र करूयात. ही शेतातली माती काढलेली 2.5 एकरामधली. आणि आता आपण आता ही तपासून घेणार आहोत माती आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये काय घटक आहेत काय नाहीत आणि त्याप्रमाणे आपण सगळी ट्रीटमेंट पण आता चालू करणार आहोत. तर ठीक आहे. आता तर या ठिकाणी मातीचा नमुना जो आहे तो सगळे शेतातली माती एकत्र करून त्याचा आता नमुना काढला जाणार आहे. तर मातीचा नमुना आता काढलेला आहे आपण.
आणि तो मातीचा नमुना आता पिशवीमध्ये भरायला चाललेला आहे. अशा पद्धतीनं हा नमुना मातीचा नमुना आपण आता घेतलेला आहे आणि तो आता प्रयोगशाळेकडे आपण पाठवत आहोत. तर त्याच्यावर त्या नमुन्यामध्ये नाव, गट नंबर, गावाचं नाव, तारीख या सगळ्या गोष्टी टाकल्या जाणार आहेत. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्ते. मी हा नाव सांगा आता तुमच्या आपल्या शेतकऱ्यांसाठी. मी प्रेमचंद शिवाजी काटे, राहणार माळेगाव खुर्द, तालुका बारामती, जिल्हा पुणे. अच्छा. आणि माझं नाव आहे संजय कांबळे पाटील. मी कृषीतज्ञ व जलतज्ञ आहे आणि तुमच्या ठिकाणी शेतामध्ये आलेलो आहे. माळेगाव खुर्द या ठिकाणचं तुमचं जे ऊसाचं शेत आहे त्या ठिकाणी आलेलो आहे. आणि ह्या ऊसामध्ये आपण पूर्वी ह्याची लागण सांगा बरं आपल्याला कधी केली. ह्याची लागण आपण 15/7 केलेली आहे. 15/7/2024 2024. आणि आजची तारीख सांगा. आजची तारीख 2 एप्रिल 2025. हां. तर आज आपण ह्या शेतात तुमच्या आलेलो आहे आणि त्यावेळेला सुद्धा आपण शूटिंग वगैरे घेतलेलं होतं. ज्यावेळेला ऊस टिपरी लागण केली त्यावेळेला आपण शूटिंग घेतलेलं होतं, बरोबर आहे ना. हो. हां. तर आता त्याच्यामध्ये आता त्याप्रमाणे त्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन वगैरे सगळं केलेलं आहे या ठिकाणी ऊसासाठी. तर आपला ऊस जरा शेतकऱ्यांसाठी दाखवा आणि ह्यामध्ये काय फरक पडला आहे नेमका तो पण जरा आपल्याला सांगा शेतकऱ्यांसाठी. गेल्या वर्षी आपण साहेबांचं मार्गदर्शन नव्हतं, पण त्याच्या आदल्या वर्षी त्यावेळी आपल्याला एक 55 टनापर्यंत ॲव्हरेज बसायचं. आणि गेल्या वर्षीपासून आपण कांबळे साहेबांचं मार्गदर्शन आणि खते वापरली. आता आम्हाला ॲव्हरेज 70-71 टनाचं बसलं. म्हणजे जवळजवळ एकरी 15 टनाचा फरक पडला. एकरी 15. आणि त्याच्यामध्ये तो पावसाळ्यामध्ये आपल्या उन्हाळ्यामध्ये काहीतरी पाळ्या चुकल्या होत्या का. उन्हाळ्यामध्ये आपल्याला 2 पाळ्या आपल्या पाण्याच्या चुकल्या, त्यामुळं अजून टनेज वाढलं असतं. ते साधारण किती 80-82 पर्यंत आपल्याला ॲव्हरेज बसलं असतं. बरं. म्हणजे तुम्ही पाण्याच्या पाया चुकल्यामुळं 2 पाया चुकल्यामुळं तेवढा फरक पुन्हा तुम्हाला 10 टनाचा फरक साधारण कमी मिळाला. नाहीतर ते सुद्धा आपल्याला चांगलं उत्पन्न मिळालं असतं. म्हणजे पण आपण खतं आणि हे वापरून 30 टनाचा फरक आपल्याला पडलेला आहे. 30 टन वाढीव उत्पन्न मिळालेलं आहे. म्हणजे खर्चाचा जर विचार केला तर आणि ह्याचा जर आम्ही जे सांगतोय त्याप्रमाणे जर विचार केला तर हे तुम्हाला नक्कीच परवडलेलं आहे. हो. बरोबर आहे. नक्की. कारण 30 टन जर वाढलं एकरी तर 30 टनामध्ये साधारण 3,000 रुपयांनी जर धरले तर साधारण 90,000 रुपये वाढले. हां. आणि खर्च त्या मानानं खूप कमीच होता त्या मानानं. आपल्याला त्याच्यामुळे हे परवडले नक्कीच परवडलेले. होय. हां. तर शेतकऱ्यांसाठी तर हे सगळं ज्या गोष्टी आहेत त्या ह्या फक्त आम्ही वेळोवेळी तुम्हाला जे मार्गदर्शन केलं होतं आणि सांगितलं होतं त्याप्रमाणे हे केल्यामुळे हे सगळ्या गोष्टी आज तुम्हाला हे जे रिझल्ट दिसायला लागलेले आहेत. हां. आणि ह्या वर्षी पण तुम्ही आता मार्गदर्शन माझं घेतलेलं आहे. हो, घेतलेले. हां. आणि ह्या वर्षी पण आता तुम्ही समाधानी आहात का. काय वाटतं तुम्हाला. उंची चांगली आहे, काळोखी पण टिकून आहे. हां. आणि फुटवे भरपूर आहेत. बरं. ह्याच्या आधी फुटव्याचा प्रॉब्लेम तुम्हाला येत होता. म्हणजे फुटवे नसायचे. कमी लागायचे. ह्यावेळी फुटवे चांगले आहेत. बरं. आणि साईज पण बऱ्यापैकी. हां. आणि अजून हा वाढणार आहे ऊस. पुन्हा अजून आपण वेळोवेळी पुन्हा शूटिंग घेणारच आहोत आणि त्याप्रमाणे आपण सगळं या पद्धतीने करणारच आहोत. म्हणजे मार्गदर्शन तुम्हाला माझं राहणारच आहे. तर आता जो आहे त्याच्यामध्ये आता बाकीचे पण थोडेसे ऊस आपण बघूयात. तर आता या ठिकाणी आपण तुमच्या ऊसामध्ये आता हा ऊस आपण बघतोय. याची जाडी पण जरा दाखवा आपल्या शेतकऱ्यांसाठी. साईज चांगली आली यंदा ह्या ऊसाला. हां. आणि ह्याचं आपण माती परीक्षण पण केलं होतं, बरोबर आहे. हो, माती परीक्षण केलं होतं आपण. हां. माती परीक्षण, पाणी परीक्षण केल्यामुळं आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा ऊसाची साईज वगैरे आपल्याला चांगली दिसायला लागलेली. ह्याच्या आधीचा म्हणजे गेल्या वर्षी 2023 साली आपल्याला 55 ॲव्हरेज बसलं होतं. बरं. आता बघूया ह्या वेळेस किती ॲव्हरेज बसलं. अच्छा. हां. नक्कीच ॲव्हरेज वाढणार आहे ह्या वेळेला. हो. म्हणजे तुम्हाला तर वाटतंय असं की म्हणजे पहिल्यापेक्षा सुद्धा हे चांगलं सगळं आहे. चांगले साईज आणि काळोखी टिकून आहे. काळोखी आहे. पेऱ्याची साईज, पेऱ्याची लांबी पण वाढलेली. पेरा पण जाड झालेला आहे. आणि आता हा साधारण मला वाटतं 8 महिन्याचा ऊस आहे नाही का आपला हा. हां, 8 महिन्याचा. हां. 8 महिन्यामध्ये हा सगळा फुटवे पण चांगले. फुटवे साधारण किती आता एकाला. एका बेटात बघा 13 ते 15 ऊस आहेत. 13 ते 15 ऊस आहेत. बरं. तर ठीक आहे, धन्यवाद. बरं, आता शेतकऱ्यांसाठी, इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय आता सल्ला देऊ शकाल, काय सांगू शकाल त्यांना. की आपल्याला एकरामागं 20-30 टनाचं ॲव्हरेज जास्त मिळते. त्यामुळं कांबळे सरांच्या म्हणजे खतं आणि औषधं चांगली आणि मार्गदर्शन घेतलं तर ते जास्त फायदेशीर ठरू शकते. बरोबर. चालेल. आता आम्ही काय करतो, मार्गदर्शन करतो शेतकऱ्यांसाठी
आणि तुम्हाला आम्ही सगळे डोस वगैरे किती लागतात काय लागतात खताच्या मात्रा वगैरे सगळ्या काढून देत असतो आणि त्याप्रमाणे तुम्ही जर फॉलोअप घेतला व्यवस्थितपणे तर हे सगळ्यात चांगल्या म्हणजे हे उत्पन्न सगळं व्यवस्थित वाढू शकतं आपलं. निश्चितच. चालेल, ठीक आहे, धन्यवाद. नमस्ते.